मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते देण्याचेही नियोजन सुरू असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं। तर निवडणुकांमुळे ई-केवायसीला पुढे आणखी 1 महिन्याची मुदतवाढ मिळू शकते। तर संपूर्ण महिलांसाठी आता आनंदाची बातमी आहे। तर संक्रांतीपूर्वी संपूर्ण ज्याही महिला पात्र असेल त्या लाडक्या बहिणींना आता 3000 रुपये त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार। कारण की आपण लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा अपडेट दिलेली होती की संपूर्ण ज्याही लाडक्या बहिणी आहेत त्यांना 14 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारीचे 3000 रुपये जमा करण्यात येणार आहे। तर आता याबद्दलचा जो GR आहे हा लवकरच प्रसिद्ध केला जाणार आणि तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचे 3000 रुपये मकर संक्रांतीच्या अगोदर जमा केले जाणार अशाबद्दलची संपूर्ण ठिकाणी माहिती उपलब्ध झालेली आहे। परंतु संपूर्ण लाडक्या बहिणींना वाट बघावी लागेल, कारण की जोपर्यंत अधिकृत माहिती येत नाही किंवा GR प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत कोणत्याही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार नाही आहे। कारण की आपल्याला माहीत आहे की जोपर्यंत आदित्य तटकरे किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याबद्दलची घोषणा करत नाही तोपर्यंत जोही आपला हप्ता असतो तो वितरित होत नाही। आणि या अगोदर GR सुद्धा प्रसिद्ध केला जातो। GR मध्ये संपूर्ण तरतूद दिली जाते की या महिन्याचे जेही पैसे असणार आहे लाडक्या बहिणींचे किती मंजूर झालेले आहे याबद्दल संपूर्ण जी अपडेट त्या GR मध्ये दिलेली असते। GR आल्यानंतर 3 ते 4 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचा जो हप्ता असते हा जमा केला जातो। त्यासाठी संपूर्ण लाडक्या बहिणींनी वाट बघा। लवकरच याबद्दलची आनंदाची जी बातमी आहे ही संपूर्ण लाडक्या बहिणींना मिळणार आहे। अपडेट आल्यानंतर ती माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।